नमस्कार मंडळी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते प्रत्यक्षात एक अतिशय सोपा पण प्रभावी घरगुती उपाय आहे। त्याचा आकार इतका लहान आहे की तो फक्त 1 ते 2 इंचाचा छोटासा तुकडा आहे, पण त्याची शक्ती खूप आश्चर्यकारक आहे। तुम्हाला फक्त या घरगुती उपाय हळूहळू चावून खावा लागेल आणि हा छोटासा भाग तुमच्या आयुष्यात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घातक आजारापासून तुमचे रक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो। जर तुमच्या शरीराच्या नसांमध्ये अडथळा असेल तर हा छोटासा घरगुती उपाय हळूहळू तो अडथळा दूर करण्यास आणि शरीरातील रक्तप्रवाह सामान्य करण्यास मदत करतो। जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांनी घेरले जाते, असे की दिवसातून अनेक वेळा गॅस तयार होणे, अन्न नीट पचू न शकणे, पोटात नेहमी जडपणा जाणवणे किंवा थोडेसे खाल्ल्यावरही फुगणे, तर या छोट्या उपायात या सर्व समस्या मुळापासून दूर करण्याची क्षमता आहे। जर तुम्हाला असे वाटत आहे की तुम्ही पायऱ्या चढताच थोडे वर जातात किंवा थोडा वेळ चाललात तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत लागला, तर हे एक गंभीर लक्षण आहे की तुमच्या शरीरात काही गंभीर समस्या जन्माला येत आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते। अनेकदा जेव्हा तुम्ही रात्री विश्रांतीसाठी बेडवर झोपता तेव्हा तुम्हाला अचानक हृदयाचे ठोके सामान्यपेक्षा खूप वेगाने जाणवू लागतात। याला वैद्यकीय भाषेत हृदय धडधडणे म्हणतात। जर हीच परिस्थिती तुमच्या सोबत वारंवार घडत असेल तर तुमच्या शरीरावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे। म्हणूनच आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या दैनंदिन जीवनात अवलंबल्याने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। ही माहिती जगण्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि पहा, जेणेकरून दिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल। हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक सारख्या धोकादायक आजारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या नसांमध्ये रक्त घोटू लागणे। जेव्हा रक्त खूप जाड होते तेव्हा ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल सतत वाढू लागते, तेव्हा ही समस्या गंभीर रूप धारण करते। जेव्हा शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा ते रक्तदाब देखील असामान्यपणे वाढते। त्याच्या परिणामामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास न घेणे, श्वास घेण्यात त्रास होणे आणि अनेक समस्या अशा प्रकारचे धोकादायक आजार होऊ लागतात। जर ही स्थिती बराच काळ टिकली तर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागते आणि तिचे उपचारावर हजारांचे नव्हे तर कधीकधी लाखो रुपये खर्च होतात। पण तुम्ही ही जी रेसिपी सांगत आहे ती पूर्णपणे नैसर्गिक आहे, घरी सहज उपलब्ध आहे, सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि अवलंबल्याने तुम्ही औषधे आणि उपचारांचा होणारा मोठा खर्च टाळू शकता। हे घरगुती उपाय कोणत्या वेळी, किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने घ्यावे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, तरच त्यात पूर्ण फायदा मिळू शकतो। आजच्या धावपळीच्या जीवनात आपली दैनंदिन दिनचर्या पूर्णपणे बिघडली आहे। आपण वेळेवर जेवण करत नाहीत आणि वेळेवर झोपतही नाही। यामुळे तरुण मुलामुलींमध्ये उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, जलद हृदयाचे ठोके आणि हृदयाशी संबंधित इतर आजार झपाट्याने वाढत आहेत। जास्त तळलेले, मसालेदार, गोड आणि बाहेरील अन्न खाल्ल्याने आपल्या रक्तवाहिन्यांवर थेट परिणाम होते आणि हळूहळू आजारांना जन्म मिळतो। जेव्हा रक्त जाड होते किंवा चरबी, कचरा आणि कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जमा होऊ लागते तेव्हा रक्ताभिसरण मंदावते। त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते। त्यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि हळूहळू हृदयरोग विकसित होऊ लागतात। परिणामी व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो, थोड्याशा प्रयत्नानेही थकवा जाणवतो आणि कधीकधी चक्करही येते। आता त्या खास आणि अतिशय प्रभावी घरगुती उपायाची वेळ आली आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला आज उघडपणे सांगणार आहे। ही जंगलात आढळणारी फार महागडी किंवा दुर्मिळ औषधी वनस्पती नाही, परंतु ती तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात दररोज आढळते, ज्याचे नाव आहे, ज्याला आपण इंग्रजीत आले म्हणतात।
आले ही प्रत्यक्षात इतकी चमत्कारिक आणि औषधी गोष्ट आहे जी आपण जवळजवळ दररोज वापरतो. ते भाज्यांमध्ये मसूरच्या मसाल्यात घालायचे किंवा चहाची चव वाढवण्यासाठी, पण त्याची खरी ताकद आणि ते योग्यरित्या कसे वापरायचे खूप कमी लोकांना माहिती आहे. हेच कारण आहे की आपण दररोज ते खाल्ल्यानंतरही त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही. बहुतेक लोक ते वापरण्यापूर्वी आले सोलतात. ही एक मोठी चूक आहे, कारण आल्याच्या सालींमध्ये अनेक आवश्यक तेले आणि औषधी घटक असतात आणि जे आणखी फायदेशीर बनवतात. जेव्हा आपण ते सोलून खातो तेव्हा आपण नकळत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असलेले सर्व पोषक घटक फेकून देतो. आल्यांमध्ये एक विशेष घटक आढळतो ज्याला जिंजरल म्हणतात, जे जिंजरल आल्याचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट बनवते. ते शिरांमध्ये साचलेली घाण, खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स वितळण्याचे काम करते आणि रक्तदाब पातळ करण्यासाठी देखील मदत करते, ज्यामध्ये रक्तप्रवाह म्हणजे संपूर्ण शरीरात रक्त परिसरण योग्यरित्या होणे आणि शरीरात हृदयावर जास्त दबाव येत नाही. आता येथे सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा योग्य वापर करणं, कारण जर आले चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. जेव्हा आले नियमितपणे आणि योग्य प्रमाणात खाल्ले जाते तेव्हा ते हळूहळू शरीराच्या त्या भागांवर परिणाम दर्शविते जिथे सूज येते. शरीरात साचलेली जुनी घाण अनेकदा नसांना चिटकवते आणि या चाचण्यांमुळे सूज येते. या सूजमुळे नसांच्या भिंती कठीण होतात आणि तेथून रक्तप्रवाह हळूहळू अधूनमधून होतो. यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते. जेव्हा हृदयाला जास्त काम करावे लागते तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि श्वास घेण्याचे त्रास होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. म्हणूनच मी तुम्हाला छोटेसे घरगुती उपाय म्हणजेच आले कसे आणि किती योग्य प्रमाणात सेवन करावे याबद्दल सविस्तर माहिती देत आहे. जर तुम्ही ते योग्यरित्या अवलंबले तर तुम्ही हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या टाळू शकत नाही. जर तुम्ही स्वतःला दीर्घकाळ निरोगी आणि सुरक्षित देखील ठेवू शकता. तुम्ही पाहिले आहे की बहुतेक लोक चहामध्ये घालून किंवा काढा बनवून आले पितात. ही एक अतिशय सामान्य पद्धत आहे, परंतु यामध्ये एक मोठा तोटा आहे. जेव्हा आले जास्त वेळ उकळले जाते किंवा उच्च आचेवर शिजवले जाते तेव्हा त्यातील अनेक आवश्यक औषधी गुणधर्म आणि फायदेशीर घटक उष्णतेमुळे नष्ट होतात. परिणामी त्याचा पूर्ण फायदा शरीरापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आल्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला फक्त अर्धा इंचाचा एक छोटासा आणि ताजा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. लक्षात ठेवा की तो खूप मोठा किंवा खूप लहान नसावा. आता हे आले स्वच्छ आणि ताज्या पाण्याने चांगले धुवा, जेणेकरून त्यावर साचलेली माती किंवा घाण पूर्णपणे निघून जाईल. पण लक्षात ठेवा की त्याची साल अजिबात काढू नका. साल काढून टाकल्याने तुम्ही त्यातील औषधी घटक वाया घालवता. आता तुम्हाला हा छोटासा तुकडा सकाळी लवकर नाश्त्याच्या वेळी खावा लागेल. समजा तुम्ही दररोज नाश्त्यात 3 भाकरी खाता. जेव्हा तुम्ही 2 भाकरी पूर्णपणे खाल्ल्या आणि तिसरी भाकरी उचलणार असाल तर त्या क्षणी आपल्याला आल्याचा हा छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि तो हळूहळू आरामात चावायला सुरुवात करा. ते कधीही लवकर चघळण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही आले चावता तेव्हा त्याचा रस तोंडाच्या लाळेसोबत शरीरात जातो. या प्रक्रियेमुळे आल्याचा प्रवाह आणखीन वाढतो. जेव्हा जिंजरल नावाचा हा सक्रिय घटक लाळेसह शरीरात पोहोचतो, जेव्हा शरीर ते लवकरच शोषून घेते आणि त्याचे सर्व गुणधर्म शरीरात सक्रिय होतात आणि काम करू लागतात. म्हणून हा छोटासा घरगुती उपाय हळूहळू नसांमधील घाण आणि अडथळा साफ करण्यास सुरुवात करतो. जेव्हा शिरा स्वच्छ असतात तेव्हा रक्तप्रवाह सामान्य होतो, रक्तदाब सामान्य राहतो आणि गंभीर हृदय रोगांचा धोका देखील मोठ्या प्रमाणावर कमी होतो. म्हणूनच माझा सल्ला आहे
की आले नेहमी सालासह खावे आणि तेही फक्त कच्च्या स्वरूपात. हे देखील लक्षात ठेवा की तुम्ही प्रमाणात नेहमी सांगितल्याप्रमाणे असावे. म्हणजेच अर्धा इंच आल्याचा फक्त एक छोटा तुकडा नीट चावल्यावर तुम्ही तिसऱ्या रोटी खाऊ शकता. तुमचा नाश्ता सहजपणे पूर्ण करू शकता. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या पोटी आले कधीही खाऊ नका. असे केल्याने पोटात जळजळ होऊ शकते, कारण त्याची चव आणि प्रभाव दोन्ही तिखट आणि उष्ण असतात. बऱ्याचदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की उन्हाळ्यात आले खाणे योग्य आहे की नाही. याचे स्पष्ट उत्तर आहे की हो, तुम्ही उन्हाळ्यातही हे खाऊ शकता, पण त्याचे प्रमाण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अर्धा इंच आल्याचा हा छोटा तुकडा उन्हाळ्यातही सुरक्षित राहतो आणि आल्याला कोणतेही नुकसान करत नाही. उलट या ऋतूत जेव्हा आपली पचनशक्ती थोडी मंदावते, मग आल्याची ही रेसिपी पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते आणि अन्न चांगले पचते. आले केवळ पचन शक्ती मजबूत करत नाही, तर शरीरात असलेले विषारी आणि हानिकारक घटक हळूहळू काढून टाकते. जर तुमच्या पोटात जंत असतील किंवा बराच काळ घाण साचली असेल किंवा पचनसंस्था नीट काम करत नसेल, तर आले ही घाण साफ करते आणि शरीराला आतून शुद्ध करते. काही शरीरात तुमच्या त्याचा परिणाम दिसू लागेल. तुम्हाला असे वाटेल की शरीरात नवीन ऊर्जा येत आहे, थकवा कमी होत आहे आणि पूर्वी होणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या समस्या देखील कमी होत आहे. जर तुम्हाला सांधेदुखी किंवा जडपणाची समस्या होत असेल, तरी ते देखील सुधारू शकते. आता आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे हे आले दररोज खावे का? तर उत्तर नाही आहे. ते दररोज खाण्याची गरज नाही. योग्य मार्ग म्हणजे आठवड्यातून फक्त 3 वेळा खाणे. म्हणजेच ते एक दिवस खा, दुसऱ्या दिवशी खाऊ नका, नंतर तिसऱ्या दिवशी खा. अशा प्रकारे आठवड्यातून 3 वेळा खा. ते पुरेसे आहे. हवामान थंड असो वा गरम असो, ते दररोज खाणे योग्य नाही. आठवड्यातून 3 वेळा ते खाल्ल्याने शरीराला पूर्ण फायदा होईल आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही. मी तुम्हाला सविस्तरपणे आणि अगदी सोप्या भाषेत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा सोपा उपाय, प्रभावी घरगुती उपाय अवलंबला, तर माझ्यावर विश्वास ठेवा की हृदयविकारासारखे धोकादायक आणि जीवघेणे आजार टाळता येईल. ही संपूर्ण माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. भेटूया पुढच्या अशाच एका आरोग्यविषयक माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.